नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी मस्त तिप्पट फुलणारे 1 किलोच्या प्रमाणामध्ये नाचणीचे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. त्याआधी मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण नाचणीचे म्हणजेच नागिलीचे पापड बनवणार आहोत. याला रागी असं म्हटलं जातं आणि तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अगदी सुंदर असा कलर आणि तिप्पट असे फुललेले नाचणीचे पापड कसे बनवायचे चला तर बघूया. ह्यासाठी 1 किलो नाचणी घेतलेली आहे. सगळ्यात आधी नाचणी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत याचं कलरफुल पाणी निघणं बंद होत नाही तोपर्यंत ही नाचणी स्वच्छ धुवायची. ह्यामध्ये काही काडी कचरा धूळ असेल ती निघून जाते आणि पापडाला असा छान फ्रेश कलर येण्यासाठी नाचणी स्वच्छ धुवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नाचणीला काय म्हणता आणि तुम्ही नाचणीचे पापड बनवता की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण हे नाचणीचे पापड अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर ही नाचणी आता आपण धुवून घेत आहोत. तुम्ही बघू शकता ह्याचा पाण्याचा कलर अजून देखील बऱ्यापैकी फ्रेश झालेला नाही आहे. जोपर्यंत हे पाणी असं फ्रेश दिसत नाही तोपर्यंत ही नाचणी धुवून घ्यायची आहे. आता बऱ्यापैकी याचा कलर बदलला आहे. याला आता पाण्यामध्ये ठेवून 1 दिवस भिजवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी हे चाळणीमध्ये अशी उपसून ठेवायची आहे आणि जोपर्यंत यातलं पाणी निथळत नाही तोपर्यंत चाळणीमध्ये ठेवायची. त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये ही नाचणी घालून याची एक पोटली किंवा एक गठुडी अशी बांधून घ्यायची आहे. ह्यामुळे काय होईल, याला छान असे कोंब फुटतील किंवा मोड फुटतील आणि याची साल निघायला आपल्याला मदत होईल. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे. आता याची गठुडी बांधून ठेवूया आणि ह्याला उबदार जागेवर ठेवायचं. ही प्रोसेस आपल्याला 1 दिवस करून घ्यायची आहे. पहिल्या दिवशी याला आपण भिजवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी याची अशी पोटली बांधून गरम ठिकाणी याला ठेवलेलं आहे. तर याला चाळणीवर ठेवायचं आणि याच्यावर एक मोठं असं पातेलं किंवा कढई झाकून ठेवायचं जेणेकरून याला ऊब मिळेल. आता 1 दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता याला छान असे छोटे छोटे मोड आलेले आहेत. ह्यामुळे काय होईल, ह्याच्यावरची जी साल आहे ती निघायला आपल्याला मदत होईल. आता हे मोड आलेली जी नाचणी आहे ही फॅनखाली सावलीमध्ये आपल्याला साधारणपणे 7 ते 8 तास सुकवून घ्यायची आहे. आता याची पातळ लेअर देऊन आपण याला असं पसरवून घेऊया जेणेकरून 6 ते 7 तासामध्ये ही नाचणी व्यवस्थित सुकल्या जाईल. तर मैत्रिणींनो, तुम्ही नाचणीचे पापड बनवता का आणि बनवत असाल तर कुठल्या पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही उन्हाळी वाळवण करायला सुरुवात केली की नाही हे देखील कमेंट करून सांगू शकता. आता साधारण 6 ते 7 तासानंतर ही नाचणी आता आपण पूर्ण सुकल्यानंतर गिरणीवर दळून घेणार आहोत. तर याला व्यवस्थित असं बारीक दळून घ्यायचं आहे आणि आपण जी मोड आणण्याची प्रोसेस केली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता याच्यावरची साल कशी व्यवस्थित निघते. तर याला असं कपड्यावरून आपण चाळून व्यवस्थित घेणार आहोत. आता मसाला बनवून घेऊया पापडासाठी. मिरे, ओवा, जिरं, हिंग आणि पापडखार हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हा मसाला तुम्ही तांदळाच्या पापडासाठी देखील वापरू शकता. सगळं साहित्य जारमध्ये घालून घेतल्यानंतर हिंग घालून घेतलेला आहे. आता ह्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, याआधी आपण जी कपड्यावरून गाळायची म्हणजे वस्त्रगाळ करण्याची जी स्टेप बघितली ती अजिबात आपल्याला स्किप करायची नाही. ह्यामुळे सगळा जो कचरा आहे, साल आहे ती व्यवस्थित निघून जाते आणि अतिशय मस्त असं पीठ आपल्याला नाचणीचं भेटतं. तर आता साधारणपणे 1 किलो नाचणीमध्ये 3 ग्लास पीठ व्यवस्थित निघलेलं आहे आणि बाकीचा होता तो कचरा निघून गेलेला आहे. आता आपण याची खिशी घेणार आहोत. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. कुठलाही वाळवण्याचा पदार्थ करताना मीठ थोडंसं कमी घालायचं, नाहीतर वाळल्यावर तो पदार्थ खारट होऊ शकतो. आता 1 चमचा आपण जो बनवून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये तीळ देखील घालू शकता. आणि आता यामध्ये 1 ग्लास पीठ घातल्यानंतर हे असं लाटण्याच्या साहाय्याने याला असे होल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक 5 मिनिटभर याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याला असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की लाटण्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित मस्त असं हटून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून जेवढं फास्ट शक्य होईल तेवढं फास्ट आपण हे नाचणीचं पीठ आहे हे हटून घेणार आहोत. तर ही प्रोसेस आपल्याला खूप स्पीडनी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता याचा मस्त घट्ट असा गोळा बनून तयार झाला आहे. आता लाटण्याला लागलेलं जे पीठ आहे ते चमच्याच्या हाताने काढून घ्यायचं आहे आणि नंतर याची दणकून अशी मस्त वाफ काढून घ्यायची आहे. तर जोपर्यंत ह्या पिठाचा थोडासा चिकटपणा कमी होत नाही तोपर्यंत याला वाफ देऊन घ्यायची. आता हाताला पाणी लावायचं, हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर एक ओला सुती कपडा टाकायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटभर झाकण ठेवून याला वाफ देऊन घ्यायची आहे. ह्यामुळे पापड छान लांबला जातो आणि तळल्यानंतर अगदी तिपटीपेक्षा जास्त फुलतो. आता चमच्याच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने याला परत एकदा असं हटून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जायला मदत होईल. तुम्ही जर हे पीठ शिजवताना पीठ जर कच्चं राहिलं तर आपला पापड तुटू शकतो किंवा पापडाचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे ह्या पिठाला वाफ व्यवस्थित येणं खूप महत्त्वाचं आहे. आता चमच्याच्या साह्याने हे जे चिकटलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. आता ह्या पिठावर ओला कपडा ठेवायचा, त्यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटभर परत एकदा याची वाफ काढून घ्यायची आहे. यालाच खिशी घेणं असं म्हटलं जातं. तर तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. आता चमच्याच्या साह्याने हे सगळं पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं. थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते चिकट लागतं आहे की नाही चेक करायचं. पीठ जर चिकट लागत असेल तर परत एकदा यावर ओला कपडा ठेवून झाकण ठेवून 2 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे. आता हे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे. एक प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, त्यामध्ये हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याला मस्त खसखस असं मळून घ्यायचं आहे. जेवढं हे पीठ तुम्ही खसखस मळाल तेवढा तुमचा पापड छान असा लांबला जाईल. तर मैत्रिणींनो, हा नाचणीचा पापड अगदी तिपटीपेक्षा जास्त देखील फुलला जातो आणि खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम असा लागतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाचणी ही किती पौष्टिक असते ते. आता इथे मी पुरी मेकर घेतलेला आहे. अशा छोट्या छोट्या लाट्या किंवा गोळे करून घ्यायचे. प्लास्टिक घ्यायचं, त्यावर ही लाटे ठेवायची आणि याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फक्त एकाच प्रेसमध्ये आपला पापड किती मस्त असा लांबलेला आहे. तर छान पातळ असा पापड बनून झाला आहे. याला एखाद्या प्लास्टिकवर किंवा सुती कपड्यावर तुम्ही टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर ह्याला सुकवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पापडाला उन्हाची देखील तितकीशी गरज पडत नाही. तुम्ही सावलीमध्ये देखील हे पापड बनवू शकता. आता परत प्लास्टिक घ्यायचं, त्यावर एक गोळा ठेवायचा, त्यावर दुसरं प्लास्टिक ठेवायचं आणि हा पापड तुम्ही लाटण्याच्या साह्याने देखील लाटून घेऊ शकता. जर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तर अतिशय स्मूथली हा पापड व्यवस्थित लाटला जातोय. अतिशय मस्त पातळसर असा पापड लाटून झालेला आहे. हे पापड तुम्ही भाजून देखील खाऊ शकता आणि तळताना जे पापड करायचे ते तुम्ही असे छोटे छोटे केले तरी देखील काहीच हरकत नाही, कारण कढईमध्ये टाकला की हा पापड मस्त असा तिप्पट फुलतो. आता याला व्यवस्थित जिकडनं काठ याचे सुटलेले आहेत त्या साईडने काढून घ्यायचं. ह्याच पद्धतीने मी सगळे पापड असे व्यवस्थित बनवून घेतलेले आहे. याला त्यानंतर फॅनखाली सुकवल्यानंतर 1 ते 2 दिवस ऊन द्यायचं आहे, म्हणजे हे पापड 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. तर छान पातळ पौष्टिक अगदी जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळणारे छान असे नाचणीचे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत. याला 2 दिवस मी उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे आणि भन्नाट चवीचे नाचणीचे पापड मस्त तयार झालेत. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटले ते कमेंट करून सांगा. आपल्या ह्या वाळवण स्पेशल सिरीजमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा पापड आता जरी छोटा दिसत असला तरी कढईत टाकल्यानंतर अगदी मस्त फुलला जातो. तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तुम्हाला तळून दाखवते आहे. छान मस्त अगदी तिपटीपेक्षा जास्त हा पापड फुललेला आहे. आणि मुलांना तुम्ही कधी कधी उन्हाळ्यामध्ये काहीतरी खायला दे असं मुलं म्हणतातच, तेव्हा देखील हे पापड तुम्ही त्यांना तळून किंवा भाजून देऊ शकता. आणि कलर देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.